धुळीने भरलेलं मैदान, हजारो वारकऱ्यांचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकारामचा निनाद आणि अचानक माऊलींचा अश्व वाऱ्यासारखा धावू लागतो. हा फक्त एक सोहळा नाही, ही आहे भक्तीची ऊर्जा. ही आहे संतांच्या उपस्थितीची अनुभूती. ही आहे वारीतील सर्वात रोमांचक आणि दिव्य परंपरा, म्हणजेच रिंगण सोहळा. पण प्रश्न असा आहे, रिंगण का केलं जातं? अश्व का धावतो? त्या धुळीत लोळण्यासाठी वारकरी एवढे आतुर का असतात? आणि या परंपरेमागे दडले तरी काय रहस्य? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वारीतील रिंगण सोहळ्याचा इतिहास, अध्यात्म, चमत्कार आणि भक्तिमय रहस्य. स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती. वारीमध्ये रिंगण हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सोहळा मानला जातो. पालखी सोहळा जेव्हा एखाद्या ठिकाणी विसावतो, तेव्हा निवडक मैदानात हा सोहळा पार पडतो. रिंगणाचे मुख्य दोन प्रकार असतात. पहिलं म्हणजेच उभे रिंगण आणि दुसरे म्हणजेच गोल रिंगण. उभे रिंगण, ज्यामध्ये पालखीभोवती गोलाकार फेरी घेतली जाते. गोल रिंगण, ज्यामध्ये माऊलीचा अश्व पूर्ण मैदानात गोल फिरतो. हा अश्व म्हणजे फक्त घोडा नसतो. वारकऱ्यांच्या मते त्या अश्वात स्वतः संतांची चेतना असते. जेव्हा अश्व धावतो, तेव्हा हजारो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात नाचू लागतात. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून जातं. वारीतील सर्वात मोठा आकर्षक म्हणजेच माऊलींचा अश्व. वारकरी मानतात की या अश्वावर संत ज्ञानेश्वर माऊलींचा अदृश्य वास असतो. असं सांगितलं जातं की ज्यावेळी अश्व मैदानात धावतो, त्या क्षणी संत स्वतः आपल्या भक्तांना दर्शन देत असतात. अनेक वारकरी सांगतात तर रिंगणाच्या वेळी अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यात नकळत अश्रू येतात. मन पूर्ण शांत होते. ही फक्त भावना नाही, ही भक्तीची अनुभूती आहे. रिंगणानंतर मैदानात उडालेली धूळ वारकरी आपल्या कपाळाला लावतात. काही जण त्या धुळीत लोळतात सुद्धा. पण का? कारण वारकऱ्यांसाठी ती साधी माती नसते. ती संतांच्या चरणाची धूळ असते. वारकरी म्हणतात, या धुळीत भक्ती आहे. या धुळीत माऊलींची कृपा आहे. संत तुकाराम महाराजांनीही अभंगात म्हटलेलं आहे, वारकऱ्यांच्या पाय धुळी लाभे ज्या जनासी, त्यांचे पाप नष्ट होते मिळे हरिपाशी. ही धूळ म्हणजेच नम्रतेचं प्रतीक आहे. अहंकार सोडून भक्तीत लीन होण्याचा संदेश या परंपरेतून दिला जातो. रिंगण सोहळा हा फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तो एक आध्यात्मिक अनुभव आहे. जेव्हा हजारो लोक एकाच नामाचा जप करतात, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. अनेक मानसशास्त्रज्ञ आणि अभ्यासक सांगतात, सामूहिक भक्तीमुळे मनातील ताण कमी होतो, मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण वारकरी म्हणतात, हे विज्ञान नाही रे, ही माऊलींची कृपा आहे. रिंगण परंपरेचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यात ही परंपरा विशेष मानली जाते. पूर्वी वारकरी चालत असताना पालखीच्या पुढे अश्व धावत असे. लोकांना वाटे स्वतः माऊली आपल्या भक्तांना मार्ग दाखवत आहे. हळूहळू हीच परंपरा रिंगण सोहळा म्हणून प्रसिद्ध झाली. आजही महाराष्ट्रातील लाखो वारकरी या सोहळ्यासाठी आतुर असतात. अनेक वारकरी रिंगणांबद्दल चमत्कारिक अनुभव सांगतात. कोणाचं दुःख दूर झालं, कोणाला मानसिक शांती मिळाली, कोणाची इच्छा पूर्ण झाली. एका वृद्ध वारकऱ्याने सांगितलं, मी अनेक वर्ष आजारी होतो, पण रिंगणात सहभागी झाल्यावर मनाला इतकी शक्ती मिळाली की आयुष्य बदललं. अर्थात हे अनुभव श्रद्धेचे आहेत, पण भक्तांसाठी श्रद्धेपेक्षा मोठं सत्य दुसरं नसतं.
आजच्या डिजिटल युगातही वारीची परंपरा तितकीच जिवंत आहे. मोबाईल, सोशल मीडिया, यूट्यूब सगळं बदललं, पण वारकऱ्यांच्या ओठांवरचं नाम बदललं नाही. रिंगण आजही लाखो लोकांना एकत्र आणतात. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी सगळे भेद विसरून सर्वजण फक्त माऊलींचे वारकरी बनतात. रिंगण म्हणजेच फक्त धावणारा अश्व नाही. रिंगण म्हणजेच भक्तीचं वर्तुळ, ज्यात एकदा मन अडकलं की आयुष्य बदलून जातं. त्या धुडीत नम्रता आहे. त्या टाळांमध्ये ऊर्जा आहे. त्या नामात मोक्ष आहे. आणि त्या रिंगणात स्वतः विठ्ठलाचा स्पर्श आहे. रिंगण सुरू होण्याआधीच काही मिनिटापूर्वी संपूर्ण मैदानात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. टाळ मृदुंगाचा गजर वाढू लागतो. वारकरी नाम घेऊ लागतात आणि प्रत्येकाची नजर एका दिशेला लागलेली असते. ती म्हणजेच माऊलीच्या पालखीची. त्या क्षणी हजारो लोक असूनही वातावरणात एक दिव्य शांतता जाणवते. रिंगण संपल्यानंतर लोक धूळ गोळा करून घरी नेतात. काही जण ती घराच्या देवघरात ठेवतात, कारण ती फक्त माती नसते. ती लाखो वारकऱ्यांच्या नामभक्तीने पवित्र झालेली धूळ असते. अनेक वेळा मुसळधार पावसातही रिंगण सुरू राहतं. चिखल, पाऊस, वारा काहीही असलं तरी वारकरी थांबत नाही. कारण त्यांच्यासाठी वारी म्हणजेच फक्त प्रवास नाही, ती श्रद्धेची परीक्षा आहे. रिंगण म्हणजे पंढरपुराच्या वारीचा आत्मा आहे. रिंगणाशिवाय वारी अपूर्ण वाटते. कारण यात भक्ती, ऊर्जा, नामस्मरण आणि संतांचा आशीर्वाद सगळं एकत्र अनुभवायला मिळतं. वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती. वारी आणि रिंगण आपल्याला समतेचा संदेश देतो. पहाटेची वेळ, थंड वारा, दूरवर टाळांचा मंद आवाज आणि हजारो वारकरी रामकृष्ण हरी म्हणत जागे होतात. रिंगणाच्या दिवशी प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच उत्सुकता दिसते. टाळकडी म्हणजेच वारीचं स्पंदन. टाळांचा आवाज फक्त संगीत नसतो, तो विठ्ठल नामाचा ताल असतो. अनेक वारकरी म्हणतात टाळांचा नाद सुरू झाला की पाय आपोआप चालू लागतात. अनेक वारकरी पूर्ण वारी अनवाणी करतात, कारण ही त्यांची सेवा असते. संतांप्रती समर्पण असते, अहंकाराचा त्याग असतो. रिंगणाच्या वेळी ही भावना आणखी तीव्र होते. इथे कोणालाही VIP मानलं जात नाही. जो नाम घेतो, जो माऊलीवर प्रेम करतो, तोच खरा मोठा वारकरी. पालखी म्हणजेच संतांची उपस्थिती आणि रिंगण म्हणजेच त्या उपस्थितीचा उत्सव. पाऊस पडला, चिखल झाला, कपडे खराब झाले, तरीही वारकरी हसत असतात. कारण त्यांच्यासाठी वारीतलं प्रत्येक कष्ट हे विठ्ठलाचा प्रसाद असतं. वारीत महिलाही मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या महिला, फुगडी खेळणाऱ्या वारकरी भगिनी, नाम घेत चालणाऱ्या आजी, हे दृश्य वारीचं सौंदर्य वाढवतं. रिंगणाच्या वेळी महिलांच्या फुगड्या हा खूप सुंदर भाग असतो. फुगडी म्हणजेच आनंद, भक्ती आणि एकतेचं प्रतीक. अनेक वारकरी मांडतात, रिंगणाच्या वेळी माऊली स्वतः आपल्या भक्तांमध्ये फिरत असते. म्हणूनच त्या क्षणी वातावरण इतकं भावनिक होतं. लहान वयातच मुलांना नामस्मरण, सेवा, नम्रता, संस्कार हे शिकावं म्हणून अनेक कुटुंब मुलांना वारीत घेऊन येतात. रिंगणात माणूस स्वतःला विसरतो. मोबाईल, पैसा, चिंता, दुःख सगळं मागे राहतं. फक्त उरतं ते म्हणजेच विठ्ठलाचं नाम, माऊलींची आठवण आणि डोळ्यात आलेले भक्तींचे अश्रू. रिंगणानंतर रात्री हरिपाठ, अभंग, कीर्तन सुरू होतं. दिवसभराचा थकवा असूनही वारकरी जागे राहतात, कारण त्यांच्या मनात भक्तीची ज्योत पेटलेली असते. रिंगण संपतं, धूळ शांत होते, पालखी पुढे जाते, पण वारकऱ्यांच्या मनात माऊलींचं रिंगण आयुष्यभर सुरूच राहतं. रिंगणात फडकवणारे भगवे ध्वज फक्त कापड नसतात, ते त्यागाचं प्रतीक आहे.
संतांच्या विचारांचं प्रतीक आहे. धर्म आणि भक्तीचा अभिमान आहे. वारकरी त्या पताकेला माऊली इतकाच मान देतात. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.